जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 6वा सृष्टिक्रम निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ ब्रह्म निर्मळ निच्छळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगनाईसे तयार करणे ना धरणे तयास करणे ना धरणे तयास जन्मना मरणे तेथे जानने ना नेनने शून्यातीत। श्री समर्थांनी या समासामध्ये समर्थांनी दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणि त्यामधील समास 6वा सृष्टिक्रम निरूपण नाम याचं निरूपण याचं विवरण आज समर्थ आपल्याला करायला घेत आहेत। समर्थ प्रथमच ओवीमध्ये म्हणतात आहे ब्रह्म निर्मळ निच्छळ। ब्रह्म कसा आहे, परब्रह्म कसा आहे, निर्मळ आहे। ब्रह्म निर्मळ निच्छळ, परब्रह्म हे निर्मळ आहे, निच्छळ आहे, शाश्वत सार अमल विमल। म्हणजे निच्छळ आहे, निर्मळ आहे, शाश्वत आहे आणि अवकाश घन पोकळ गगनाईसे। शाश्वत सार सर्वांचं सार असून अमल विमल आणि गगनासारखे सूक्ष्म आणि पुढे समर्थ म्हणतात अवकाश घन पोकळ गगनाईसे। म्हणजे सूक्ष्म असून ते गगनासारखं सूक्ष्म असून सर्वत्र घनदाट व्यापून राहिलेलं आहे। म्हणून म्हटलंय ब्रह्म निर्मळ निच्छळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगनाईसे। श्री समर्थांनी या समासामध्ये या संपूर्ण विश्वाची निर्मिती कशी झाली आहे हे सांगितलेलं आहे। म्हणून म्हटलंय सृष्टिक्रम निरूपण नाम। सृष्टीचा क्रम, सृष्टी कशी, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि त्याप्रमाणे समर्थ म्हणतात हळूहळू या सृष्टीची विश्वाची निर्मिती कशी झाली हे समर्थांनी या समासामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। सर्वात प्रथम समर्थ ब्रह्म निर्मळ निश्चय शाश्वत सार अमल विमल अवकाश घन पोकळ गगनाईसे। म्हणजे सृष्टी क्रम निरूपणामध्ये समर्थ म्हणतात आता विश्वाची निर्मिती कशी झाली हे सांगत आहेत, पण सर्वप्रथम काय आहे तर ब्रह्म आहे। ब्रह्म कसा आहे, ब्रह्म निर्मळ निच्छळ। ब्रह्म निर्मळ निच्छळ मग समर्थांनी पहिलं वर्णन ब्रह्माचं केलेलं आहे। मग समर्थ म्हणतात आहे तयास करणे ना धरणे तयास जन्म ना मरणे तेथे जाणणे ना नेनने शून्यातीत। मग समर्थांनी पहिल्यांदा ब्रह्माचं वर्णन केलं, सर्वात पहिलं ब्रह्माचं वर्णन केलं। ब्रह्माने सृष्टी निर्मिती केली हो सृष्टीची। मग पहिलं ब्रह्माचं वर्णन, मग माया आली, मायेतून पृथ्वी आली, सृष्टी आणि सृष्टीतून शेवटी आम्ही काय सोडलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजे याचं संपूर्ण विवरण या समासामध्ये समर्थ करतात आहे। श्री समर्थांनी मायातीत म्हटलेलं आहे। मायातीत ते रचेना ना खचेना ते होयेना ना जायेना मायातीत निरंजना पारची नाही। मग समर्थ म्हणतात तयास करणे ना धरणे। कोणाला काही करणं नसतं, काही धरणं नसतं आणि त्याला काय असतं तयास जन्म ना मरणे तेथे जाणणे ना नेनने शून्यातीत। म्हणजे त्याला मरण नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, मग त्याच्या ठिकाणी जाणीवही नाही, जाणणे तेथे जाणणे ना नेनने शून्यातीत। मग त्याच्या ठिकाणी काहीच नाही आहे, तो शून्याच्याही ते पलीकडे आहे। म्हणून म्हटलंय ते रचेना ना खचेना ते होयेना ना जायेना मायातीत निरंजना पारची नाही। मग ते रचत नाही, खचत नाही, उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही, ते होयेना ना जायेना मायातीत निरंजना पारची नाही। म्हणजे त्या मायेच्या निरंजनाला मायातीत निरंजनाला पारची नाही, पारच नाही। म्हणून श्री समर्थांनी मायातीत म्हटलेलं आहे। मायातीत म्हणजे समर्थ म्हणतात मायेच्या पलीकडे हो, मायेच्या पलीकडे असलेला हा निरंजन म्हणजे निर्मळ असलेलं हे परब्रह्म, हे निर्मळ असलेलं परब्रह्म याला काय आहे मायातीत निरंजना पारची नाही। याला पारची नाही म्हणजे पारच नाही आहे, याचा अर्थ याचा अंत लागू शकत नाही, त्याचा कोणी ठाव घेऊ शकत नाही। आणि म्हणून समर्थांनी ब्रह्माला किती विशेषणं लावली आहेत बघा। म्हणून पहिल्याच ओवीमध्ये म्हटलेलं आहे समर्थांनी ब्रह्म निर्मळ निश्चय। ब्रह्म कसं आहे, निर्मळ आहे, निश्चळ आहे, शाश्वत सार अमळ विमळ।
मग शाश्वत आहे, सार आहे, अमळ विमळ, आकाश घन पोकळ, आकाशासारखं गगनासारखं सूक्ष्म असून सुद्धा ते घनदाट आहे, घन पोकळ गगनाईसे. मग समर्थ म्हणतात आहे ब्रह्म निर्मळ आहे, ब्रह्म निश्चळ आहे, ब्रह्म शाश्वत आहे. ब्रह्म कसा आहे? ब्रह्म शाश्वत आहे, ब्रह्म सार आहे. ब्रह्म अमळ विमळ, ब्रह्म अमळ आहे, ब्रह्म विमळ आहे. ब्रह्म अवकाशाप्रमाणे पोकळ आहे, गगनासारखा आहे. आणि त्या ब्रह्माजवळ तयास करणे ना धरणे, तयास जन्म ना मरणे, तेथे जाणणे ना नेणे, शून्यात इथं ना करणं आहे ना धरणं आहे. तेथे काय आहे? ना करणं आहे ना धरणं आहे. मग ब्रह्म ना जन्म घेत ना कधी मरत. मग या ब्रह्माच्या जवळ जाणणे नाही आणि नेणणे, या ब्रह्माच्या जवळ जाणणे सुद्धा नाही आणि नेणणे सुद्धा नाही. म्हणून म्हटलंय जाणीव नेनवी, जाणीव नेणीव भगवंती नाही. म्हणजे त्याच्याकडे जाणीव पण नाही आणि नेणीव पण नाही. म्हणून म्हटलं आहे जाणीव नेणीव भगवंती नाही. म्हणजे जाणीव आणि नेणीव भगवंताला काय आहे? नाहीच आहे हो. जाणीव आणि नेणीव भगवंताला नाहीच आहे. त्या परब्रह्माचे वर्णन समर्थ आता करतात आहे. तो कसा आहे? तेथे जाणणे ना नेणणे शून्यातीत. म्हणजे समर्थ म्हणतात तो शून्याच्याही पलीकडे आहे. मग त्या परब्रह्माचं वर्णन करताना तो शून्यातीत आहे असं म्हणतात आहे. तो शून्याच्याही पलीकडे, म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो काहीही नाही त्याही पलीकडे तो आहे. म्हणजे शून्यातीत आहे तो. म्हणून म्हटलंय ते रचेना ना खचेना, ते होईना ना जायेना, मायातीत निरंजना पारची नाही. म्हणजे तो रचेना ना खचेना, ब्रह्म रचले जात नाही आणि जे रचलेच जात नाही ते खचण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणून म्हटलंय ते हो येना जायना, ते येना, ते होयना, ते हो येना ना जायना, ते कधी होत नाही आणि ते कधी नष्ट होत नाही. अशा प्रकारे मायातीत असलेला हा परब्रह्म, हे परब्रह्म तत्व निरंजन आहे. त्याला काय आहे? त्याला पार नाही असं समर्थ सांगतात आहे. परंतु आता मात्र या ब्रह्मा व्यतिरिक्त, आता तिन्ही ओवीमध्ये समर्थांनी ब्रह्माचं वर्णन केलं. मग आता समर्थ म्हणतात या ब्रह्मा व्यतिरिक्त जी माया आहे त्याचं वर्णन समर्थ आता पुढे करत आहेत. अतिशय सुंदर वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे. समर्थ म्हणतात आहे बघा, पुढे संकल्प उठिला षडगुणेश्वर बोली जे त्याला, अर्धनारी नटेश्वराला बोली जेते. म्हणजे ब्रह्मा व्यतिरिक्त, आता ब्रह्मा व्यतिरिक्त कोण आलं? आता मायेचं सांगितलं आहे. म्हणजे संकल्प उठला, पुढे संकल्प उठला अशा त्या परब्रह्माच्या ठिकाणी कोणता? षडगुणेश्वर बोली जे त्याला, अर्धनारी नटेश्वराला बोली जेते. म्हणजे अशा त्या परब्रह्माच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम हे मूळ स्फुरण उठले आणि त्यालाच अर्धनारी नटेश्वर षडगुणेश्वर असे म्हणतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात संकल्प उठला कोणता? पुढे संकल्प उठिला षडगुणेश्वर बोलीचे त्याला. मग कोणता संकल्प उठला? तर ब्रह्मामध्ये संकल्प निर्माण झाला. कुठला संकल्प? तर ब्रह्माला असं वाटलं की आपण एकच आहोत, आता आपल्या एकाचे आपण अनेक झाले पाहिजेत. आता मी एकटाच आहे, ब्रह्माला वाटलं मी एकटाच आहे, आपण एकटेच आहोत, मग आता आपल्या एकाचे अनेक झाले पाहिजेत, म्हणून एकोहम बहुश्याम असा संकल्प झाला. आणि मी एकटा आहे, आता मला बहु व्हायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात मी एकाकी आहे तो बहुविध, ते एकाकी आहे त्याला आता बहुविध व्हावे वाटते आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात तो संकल्प उठला आणि त्यामुळे काय झालं? षडगुणेश्वर बोलीचे त्याला. जेव्हा तो ब्रह्म एक होता, समर्थ सांगतात जेव्हा तो ब्रह्म एक होता त्याच ब्रह्माला अनेक रूप धारण करण्याची काय झाली हो? इच्छा झाली. संकल्प उठला म्हणजे त्याला ब्रह्माला इच्छा झाली की मी एकटाच आहे, माझ्या सोबतीला अजून कोणीतरी पाहिजे, माझ्यासोबत माझ्यापासून भरपूर काही मला दिसलं पाहिजे, झालं पाहिजे, निर्मिती झाली पाहिजे. मग मी एकटा आहे, मग अजून मला सगळेजण पाहिजे आहेत. मग समर्थ म्हणतात संकल्प उठला त्यांची, ब्रह्माला अनेक रूप धारण करण्याची इच्छा झाली. मग त्याला समर्थांनी षडगुणेश्वर असं म्हटलं आहे. हे षडगुणेश्वर काय आहे? तर अर्धनारी नटेश्वराला बोली जेते. म्हणजे यालाच समर्थांनी षडगुणेश्वर म्हणजेच त्यालाच समर्थांनी अर्धनारी नटेश्वर असं म्हटलेलं आहे.
आणि आपण पाहतो भगवान शंकरांची प्रतिमा पाहतो आपण बघा, त्यावेळी त्यांची अर्धी बाजू नारीची आहे, अर्धी बाजू भगवान शंकरांची आहे. मग अर्धनारी नटेश्वर. आता त्यांची नावे कोणकोणती आहेत, म्हणजे या गुणक्षोभिनीची नावं कोणती आहेत, या मायेची नावं कोणती आलेली आहेत, जिला समर्थांनी मूळ माया म्हटलं. आता मूळ माया, ती मूळ माया कोणत्या नावाने आम्हाला माहीत झाली आहे त्याचं समर्थ पुढे वर्णन करतात आहे, म्हणून म्हटलेलं आहे. पुढे संकल्प उठिला षडगुणेश्वर बोलिजे त्याला अर्धनारी नटेश्वराला बोलिजे ते सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगज्जीवन मूळ पुरुष. म्हणजे त्याला समर्थ म्हणतात आहे सर्वज्ञ, सर्वेश्वर, साक्षी, द्रष्टा, ज्ञानघन, परेश, परमात्मा, जगज्जीवन, मूळ पुरुष असंही म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की या परब्रह्मातूनच मूळ माया निर्माण झाली. ते मूळ माया आता सांगितले बघा, ते मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोभिनी गुणत्रये तिजपासूनी निर्माण झाले. मग समर्थ म्हणतात या परब्रह्मातूनच मूळ माया निर्माण झाली आणि त्या मूळ मायेतून पुढे काय झालं तर गुणमायेचा जन्म झाला. तिची अनंत नामाने आपण तिची ओळख करून देतो, जिला आम्ही सर्वेश्वर म्हणतो, सर्वेश्वर म्हणतो, सर्वज्ञ म्हणतो, साक्षी म्हणतो, द्रष्टा म्हणतो, ज्ञानघन म्हणतो, परेश म्हणतो, परमात्मा म्हणतो, जगज्जीवन म्हणतो, मूळ पुरुष म्हणतो. ते सगळं काय आहे, ते मूळ माया बहुगुणी. ती मूळ माया कशी आहे तर बहुगुणांनी नटलेली आहे. भगवंत तर गुणातीत आहे, मग गुणाने नटलेली ती गुणमाया, गुणमायेतून तिचा जन्म झाला. म्हणून म्हटले अधोमुखे गुणक्षोभिनी. जेव्हा ती खाली आली तेव्हा तिला गुणक्षोभिनी असं नाव पडलं. मग त्यातून 3 गुण निर्माण झाले, म्हणून पुढे दिले बघा, सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगज्जीवन मूळ पुरुष. आता 3 गुण निर्माण झाले. ते मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोभिनी गुणत्रये तिजपासूनी निर्माण झाले. मग तीच बहुगुणी मूळ माया विस्तार रूपाने गुणक्षोभिनी झाली आणि तिच्यापासून 3ही गुण निर्माण झाले. म्हणून म्हटलंय बघा, गुणत्रये तिजपासूनी निर्माण झाले. गुणत्रये म्हणजे त्रयगुण म्हणजे 3 गुण, रज तम आणि सत्व येणेची झाले जीवित्व. रज तम आणि सत्व या 3 गुणांनी उत्पत्ती त्या गुणक्षोभिनीतून निर्माण झाली आणि आता तिचा पुढे विस्तार कसा झाला हे समर्थ आता सांगत आहेत. पुढे समर्थ म्हणतात आहे ते मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोभिनी गुणत्रये तिजपासूनी निर्माण झाले. पुढे विष्णू झाला निर्माण जाणती कळा सत्वगुण जो करीता आहे पाळन त्रैलोक्याचे. मग आता समर्थ म्हणतात आहे पुढे विष्णू झाला निर्माण. आता यापासून पुढे भगवान विष्णूंचे अवतरण आहे. मग रजतम सत्वापासून या त्रिदेवांचा जन्म झाला आहे आणि अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार तो महेश, ऐसे 3 देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. मग समर्थ म्हणतात तीच बहुगुणी मूळ माया विस्तार रूपाने गुणक्षोभिनी झाली आणि तिच्यापासून 3ही गुण निर्माण झाले आणि पुढे जाणती कळा अर्थात म्हणजे पुढे जाणती कळा, पुढे विष्णू झाला निर्माण जाणती कळा सत्वगुण जो करीता आहे पाळन त्रैलोक्याचे. मग पुढे जाणती कळा म्हणजे सत्वगुणापासूनच विष्णू निर्माण झाला आणि तोच या विष्णू निर्माण झाले आणि तेच या त्रैलोक्याचे पालन करतात आहे. म्हणून म्हटले अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेश बोली जेते ऐसे 3 देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. असं जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात वर्णन करतात आहे. मग या विष्णूंचं अवतरण झालं आणि ते कशातून झालं तर समर्थ म्हणतात आहे पुढे विष्णू झाला निर्माण जाणती कळा सत्वगुण, सत्वगुणातून श्री विष्णूंचा जन्म झाला. तो करीत आहे पाळन त्रैलोक्याचे. मग त्रैलोक्याचे पाळन ते करतात आहे. मग समर्थ म्हणतात भगवान विष्णूंचं काय झालं. आता भगवान विष्णूंचं अवतरण झालं, मग भगवान विष्णूंचं कार्य ठरलं.
काय कार्य ठरलं तर भगवान विष्णूंची उत्पत्ती कशातून झाली ते हे निश्चित झालं. रज आणि तम, रज तम सत्व, मग हे 3 गुण आहेत. मग त्या सत्व गुणातून भगवान विष्णू जन्माला आले आणि त्यांनी काय केलं तर समर्थ म्हणतात जो करीत आहे पाळन त्रैलोक्याचे. मग त्यांनी काय केलं तर जगत प्रतिपालन केलं, जगाच्या कल्याणा त्यांनी जन्म घेतला. म्हणून परित्राणाय साधूना, कशासाठी जन्म झाला भगवान विष्णूंचा तर या साधू संतांचं परित्राण करणे, याचा अर्थ पालन पोषण करणे. आणि यासाठी भगवान विष्णू जन्माला आले आणि ते सत्वगुणातून जन्माला आले आणि म्हणून भगवान विष्णू हे सत्वगुण प्रधान आहेत. आणि म्हणून पुढे समर्थ पुढे म्हणतात आहे, पुढे विष्णू झाला निर्माण जाणती कळा सत्वगुण, जो करीत आहे पाळन त्रैलोक्याचे. पुढे जाणीव नेणीव मिश्रित, ब्रह्मा जाणावा नेमस्त, त्याच्या गुणे उत्पत्ती होत त्रिभुवनेत्रे. मग समर्थ म्हणतात पुढे जाणीव नेणीव मिश्रित, म्हणजे रजगुणापासून ब्रह्मा तयार झाला आणि त्याच्या रजगुणापासून भुवनत्रयाची उत्पत्ती झाली. म्हणून पुढे समर्थ म्हणतात पुढे जाणीव नेणीव मिश्रित. जाणीव नेणीव मिश्रित म्हणजे काय होतं, काही ठिकाणी जाणीव, मिश्रित म्हणजे दोन्ही ठिकाणी मिक्स. काही ठिकाणी जाणीव आहे, काही ठिकाणी नेणीव आहे. मग जाणीवेतून भगवान विष्णू जन्माला आले आणि तर जाणीव आणि नेणीव यांच्या मिश्रणातून काय झालं तर पुढे समर्थ म्हणतात आहे, पुढे जाणीव नेणीव मिश्रित, ब्रह्मा जाणावा नेमस्त, त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रेत. मग आता समर्थाने म्हटलेलं आहे की त्यातून ब्रह्मांची उत्पत्ती झाली. तिन्ही प्रकारच्या भुवनामध्ये, तिन्ही प्रकारची भुवन म्हणजे इथे दिलंय बघा समर्थाने, त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रे, म्हणजे तिन्ही भुवनांमध्ये, तिन्ही प्रकारच्या भुवनांमध्ये, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळामध्ये, अशा तिन्ही ठिकाणी ब्रह्म जो आहे तो ब्रह्म जाणीव आणि नेणीव मिश्रित असल्यामुळे त्यांच्यापासून सृष्टीची निर्मिती झाली. आणि म्हणून आपण म्हणतो की ब्रह्मांनी हे जग निर्माण केलेलं आहे, श्री विष्णूंनी या जगाचं प्रतिपालन केलेलं आहे. समर्थ म्हणतात श्री विष्णूंनी काय केलं, प्रतिपालन केलं. तर या जगाचा संहार मात्र भगवान शंकरांनी केलेला आहे. म्हणून रज, तम आणि सत्व, मग रजगुण यातून पृथ्वीची उत्पत्ती झाली आणि त्या रजगुणामध्ये जाणीव नेणीव दोन्ही आलेले आहेत. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, पुढे जाणीव नेणीव मिश्रित, ब्रह्मा जाणावा नेमस्त, त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रे. पुढे रुद्र तमोगुण, सकळ संहाराचे कारण, सकळ काही करते पण तेथेच आले. मग पुढे समर्थ म्हणतात पुढे तमोगुण युक्त रुद्र, जो सर्व संहाराचं कारण आहे म्हणजे भगवान शंकर, ते निर्माण झाले आणि त्याप्रमाणे सर्व काही करते पण तेथेच आलं. मग पुढे रुद्र तमोगुण म्हणजे रुद्राचा जन्म झाला आणि त्यातून तमोगुण जन्माला आला, त्या तमोगुणातून रुद्र जन्माला आला. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, पुढे रुद्र तमोगुण, तमोगुणातून रुद्र जन्माला आले, सकळ संहाराचे कारण, संहार कोण करतो, रुद्र करतात, सकळ काही करते पण तेथेच आले. मग समर्थ म्हणतात सगळं जे करते पण आहे, जे तिथे आहे त्या ठिकाणी आलेलं आहे. आता इथून करते पण निर्माण झालं, संहार करून टाकला. ब्रह्माने जन्म दिला, श्री विष्णूंनी प्रतिपालन केलं आणि रुद्राने त्याचा संहार केला म्हणजे भगवान शंकराने. मग पुढे आता समर्थ म्हणतात आहे, पुढे रुद्र तमोगुण, सकळ संहाराचे कारण, सकळ काही करते पण तेथेच आले, म्हणजे सत्वगुणातून विष्णू निर्माण झाले. समर्थ म्हणतात तमोगुणातून रुद्र निर्माण झाला, मग जाणीव नेणीवेतून ब्रह्मांची उत्पत्ती झाली. मग समर्थ आता पुढे म्हणतात तेथून पुढे पंचभूते पावरी पष्ट दशते, अष्टधा प्रकृतीचे स्वरूप ते मुळीच आहे. मग पुढं त्यापासून समर्थ म्हणतात पुढे पंचमहाभूते स्पष्ट दशेला प्राप्त झाली आणि म्हणून स्थूल रूपाने प्रगट झाली आणि मूळ मायेच्याच ठिकाणी अष्टधा प्रकृती अत्यंत सूक्ष्म रूपाने अव्यक्त दशेत आहे. म्हणून समर्थ म्हणतात सगळे करते पण कुठे आहे, जे तिथे आहे त्या ठिकाणी आलेलं आहे. आता इथून करते पण निर्माण झालं, संहार करून टाकला.
ब्रह्माने जन्म दिला, श्री विष्णूंनी प्रतिपालन केले आणि भगवान शंकरांनी संहार केला. मग तेथून पुढे पंचभूते. आता या ब्रह्मा विष्णू महेशातून पहिलं काय निर्माण झालं तर पृथ्वी एकदम निर्माण झाली नाही. पृथ्वी एकदम निर्माण झाली का हो? नाही झाली. पहिली पृथ्वी एकदम निर्माण झाली नाही. तर समर्थ म्हणतात ब्रह्मा विष्णू महेशातून पंचमहाभूते निर्माण झाली. पंचमहाभूत, ती पंचमहाभूत रुद्रातून निर्माण झाली. आता पंचमहाभूत म्हणजे भगवान शंकरातून, रुद्र म्हणजे भगवान शंकर, मग भगवान शंकरातून पंचमहाभूतांची निर्मिती आहे. मग पंचमहाभूत कोणती तर आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी. मग ही 5 पंचमहाभूत तयार झाली आणि पुढे तेथून पुढे पंचभूते पावली पष्टदशते, अष्टदा प्रकृतीचे स्वरूप ते मुळीच आहे. मग आता म्हटलेलं आहे समर्थांनी की पुढे त्यापासून पंचमहाभूत निर्माण झाली आणि स्थूल रूपाने ती प्रगट झाली आणि मूळ मायेच्या ठिकाणी अष्टदा प्रकृती अत्यंत सूक्ष्म रूपाने अव्यक्त दशेत आहे. मग मुळामध्ये त्यानंतर समर्थ म्हणतात अष्टदा प्रकृती अशी निर्माण झाली. आता आपण पहिला त्याचा क्रम कसा पाहिला? पहिलं काय पाहिलं? सर्वात पहिलं ब्रह्म निर्मळ निश्चळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगनाईसे. म्हणजे समर्थाने पहिले ब्रह्म सांगितला. ब्रह्म पहिलं मूळ काय आहे? ब्रह्म अर्थात जो निर्गुण आहे, निराकार आहे, विमल तत्व असलेला, निरंजन असलेला असा हा परब्रह्म. त्या ब्रह्माच्या मनात आलं की मला एकटं राहायचं नाही. ब्रह्म एकटाच होतं पहिलं. मग ब्रह्माला वाटलं की मला एकटं राहायचं नाही, माझ्या सोबतीला अजून पाहिजे आहे. मग त्यामुळे समर्थ म्हणतात की मला अनेक रूप धारण करायचे आहेत, म्हणून त्याच्यातून मूळ माया आली आणि आता या मूळ मायेतून गुणमाया जन्माला आली. तिला गुणक्षोभिनी पुढे म्हटलेलं आहे आणि गुणक्षोभिनीतून पुढे 3 त्रिगुण जन्माला आले आणि त्या त्रिगुणातून त्रिदेव जन्माला आले. या त्रिदेवातून पुढे पंचमहाभूत आणि त्रिदेवांमध्ये असलेले 3 गुण या सगळ्यांनी मिळून अष्टदा प्रकृती निर्माण झाली. अष्टदा म्हणजे 8, 5 पंचमहाभूत 3 त्रिगुण, 5 + 3 8 झाले. मग समर्थ म्हणतात म्हणून तिला अष्टदा प्रकृती असं म्हटलेलं आहे. मग 3 देव 3 त्रिगुणातून रजतम आणि सत्व या 3 त्रिगुणातून म्हणजे सत्वातून श्री विष्णू निर्माण झाले, तमगुणातून रुद्र निर्माण झाले आणि रजतम आणि सत्व, तमगुणातून रजगुणातून ब्रह्मा निर्माण झाले. मग 3 गुणातून 3 देव निर्माण झाले. मग पंचमहाभूत आणि 3 देव असे अष्टदा प्रकृती झाली आणि म्हणून तिला अष्टदा प्रकृती असं म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे निश्चळी झाले चढन तेची वायोचे लक्षण पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टदा. आकाश म्हणजे अंतरात्मा, प्रत्येक पाहावा महिमा, त्या आकाशापासून जन्मा वायो आला. तया वायोच्या दोन्ही झुळुका उष्ण शीतळ ऐका, शीतळापासून तारा मयंका जन्म झाला. उष्णापासून रवी वन्नी विद्युल्लता आदी करुणी शीतळ उष्ण मिळवणी तेज जाणावे. मग आता समर्थाने दिलेलं आहे की कशा कशापासून काय काय निर्माण झालं ते सगळं समर्थाने इथे सांगितलेलं आहे. समर्थ आता पहिला म्हणतात आहे निश्चळी झाले चलन, म्हणजे निश्चळाच्या ठिकाणी जे चलनवलन झाले तेच काय आहे? त्याची वायूचे लक्षण. निश्चळ कोण आहे? परब्रह्म. मग त्याच्या ठिकाणी जे चलनवलन झालं ते काय आहे? वायूचे लक्षण आहे. पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टदा. मग या मूळ मायेतच पंचभूत आणि त्रिगुण सूक्ष्म रूपाने आहेत. म्हणून पहिले निश्चळ होतं. निश्चळ याचा अर्थ परब्रह्म निश्चळ आहे. ते आता कसं झालं? समर्थ म्हणतात निश्चळी झाले चंचळ, म्हणजे ते आता चळन, म्हणजे आता ते कसं झालेलं आहे? आता ते चंचळ झालं. याचा अर्थ तिथे माया आली. चंचळ झालं म्हणजे माया आली. हो, मग माया आली आणि अर्थ माया आली म्हणजे मायेमुळे आम्हाला निश्चळ असलेलं परब्रह्म चंचळ झाल्यासारखं वाटलं. जसा आकाशी चंद्र आहे परंतु पाण्यामध्ये पडल्यामुळे, आता चंद्र कुठे असतो? आकाशामध्ये, पण पाण्यामध्ये बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की चंद्र हा पाण्यामध्ये आहे, पण तो पाण्यामध्ये आहे का? नाही. मग समर्थ म्हणतात जसं पाण्यामध्ये पडल्यामुळे त्या पाण्याच्या प्रतिबिंबामुळे पाणी हलते आहे, मग तो चंद्र सुद्धा हलताना दिसतो आहे. ती काय आहे? तर चंचलता आहे आणि त्या निश्चळाच्या ठिकाणी ती निर्माण झाली. तशी
म्हणजे समर्थ म्हणतात मुळात परब्रह्म निश्चळच आहे, ते काही चळू शकत नाही, ते आहे तसंच आहे, परंतु त्या मायेमुळे त्या उपाधीमुळे ते निश्चळ परब्रह्म चंचळ झाले आणि म्हणून म्हटलेलं आहे निश्चळी झाले चळन त्याची वायूचे लक्षण पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टदा। मग अशा प्रकारे या चंचळातून निश्चळी चंचळ कसं झालं किंवा निश्चळी चलन कसं झालं, तर हे निश्चळाला चलन करण्याचं सामर्थ्य वायूमध्ये आहे आणि त्या पंचभूतांमध्ये वायू असं एक भूत आहे की जे निश्चळाला चलन निर्माण करते। म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, आता आपल्याला जर समजलं नाही निश्चळाला चलन करणे म्हणजे काय करणं, तर समर्थ म्हणतात आहे बघा, आता एक मोगऱ्याचं फूल आहे, आता मोगऱ्याचं फूल फुललेलं आहे, कसं कळणार? मग त्या मोगऱ्याच्या फुलामध्ये सुगंध आहे, बरोबर की नाही? आहे, त्या मोगऱ्याच्या फुलामध्ये सुगंध आहे, पण तो सुगंध निश्चळ आहे, तो जाग्यावरून हलतो का? नाही। कधी हलेलो? कधी तो चंचळ होईल? तर समर्थ म्हणतात त्या निश्चळाला वाहून नेण्याचं काम कोण करतो? वायू करतो। म्हणून गुण वाहण्याचे जे काम आहे ते वायू करतो आहे, म्हणून निश्चळाला चलन आणण्याचं काम वायूमुळे झालं। मग त्यामुळे आपल्याला मोगऱ्याचा सुगंध आला। म्हणजे समर्थ म्हणतात अशा प्रकारे वायूच्या लक्षणामुळे पंचमहाभूते, पुढे त्रिगुण, सूक्ष्म अशी अष्टदा आहेच, अष्टदा प्रकृती निर्माण झाली आणि म्हणजे मूळ मायेमध्ये ही गुणमाया आहेत, पण ती गुणमाया इतकी सूक्ष्म आहे की त्या सूक्ष्मातील सूक्ष्म असल्यामुळे तिचं प्रगटीकरण नाही आहे, तिचं प्रगटीकरण गुणमायेत आहे। आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की निश्चळाच्या ठिकाणी जे चलनवलन झालं ते वायूचं लक्षण आहे आणि त्या मूळ मायेतच पंचमहाभूत आणि त्रिगुण हे सूक्ष्म रूपाने आहे। आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे आकाश म्हणजे अंतरात्मा, प्रत्यय पाहावा महिमा, त्या आकाशापासून जन्मा वायो आला। मग आकाश म्हणजे अंतरात्मा, सरळ सरळ दिलंय, आकाश म्हणजे अंतरात्मा आहे, प्रत्यय पाहावा महिमा, मग त्याचा महिमा त्या आकाशापासून जन्मा वायो आला, मग त्याचा महिमा अनुभवाने जाणून घ्यावा आणि त्या आकाशापासून वायूचा जन्म झाला। आणि म्हणून समर्थांनी इथे म्हटलेलं आहे की आकाश हे अंतरात्म्याप्रमाणे आहे, त्या अंतरात्म्यामध्ये काय झालं तर वायूचा जो जन्म झाला तो आकाशातून झालेला आहे। पोकळी नसेल तर वारा नाही हो, जिथे पोकळी असेल तिथेच वारा थांबतो, मग पोकळी नसेल तर वाऱ्याचा जन्म कसा होणार? मग वायूचा जन्म जो झाला तो आकाशातून झालेला आहे, आकाशामध्ये पोकळी आहे, पोकळी नसेल तर वारा नाही, पोकळी आली की वारा आला, म्हणून आकाश म्हणजे पोकळी, त्याच्यामध्ये वायूचा जन्म झाला। तसं आकाश म्हणजे काय आहे? अंतरात्मा आहे। समर्थ म्हणतात आकाश आणि अंतरात्मा त्या वायूमध्ये दोन प्रकारचे वायू निर्माण झाले। कुठले दोन? एक शीत वायू आणि दुसरा उष्ण वायू। म्हणून पुढे दिलेले आहे बघा, आकाश म्हणजे अंतरात्मा, प्रत्यय पाहावा महिमा, त्या आकाशापासून जन्मा वायो आला, तया वायोच्या दोन्ही झुळुका, उष्ण शीतळ ऐका, शीतळापासून तारामयंका जन्म झाला। मग वायूच्या दोन प्रकारच्या झुळुका आहे, एक उष्ण आणि एक शीतळ। मग शीतळापासून काय आहे? शीतळ म्हणजे थंड, चंद्र आणि तारा यांचा जन्म झाला। म्हणून समर्थ म्हणतात आकाश म्हणजे पोकळी आणि त्याच्यामध्ये वायूचा जन्म झाला आणि आकाश म्हणजे अंतरात्मा, म्हणून आकाश आणि अंतरात्मा त्या वायूमध्ये दोन प्रकारचे वायू निर्माण झाले। कुठले? एक शीत आणि एक उष्ण, म्हणजे उन्हाळ्यात मिळणारा उष्ण असतो, म्हणजे जो एसी मधून मिळतो तो शीतळ असतो बघा। दोन वायू निर्माण झाले आणि शीतामधून काय निर्माण झाले आणि उष्णातून काय निर्माण झाले ते समर्थ आता सांगतात आहे। उष्णापासून रवी वन्नी, विद्युल्लता आदी करुनी, शीतळ उष्ण मिळवणी तेज जाणावे। मग आता समर्थ म्हणतात आहे तया तेजापासून झाले आप, आप आळोन पृथ्वीचे रूप, पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या। मग दोन जे वायू निर्माण झाले, एक उष्ण आणि एक शीतळ। मग उष्णापासून काय झालं? उष्णापासून सूर्य वन्नी, उष्णापासून रवी वन्नी, रवी म्हणजे सूर्य, वन्नी म्हणजे अग्नी, विद्युल्लता आदी करुणी
म्हणजे उष्णापासून सूर्य, अग्नी आणि विद्युल्लता निर्माण झाली आणि शीतळ उष्ण मिळून तेज जाणावे. मग शीतळ आणि उष्ण दोन्ही मिळून काय झालं तर तेज तत्व निर्माण झालं. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने इथे की मिळणारा जो उष्ण वायू आहे, शीतळ वायू आहे, हे दोन वायू निर्माण झाले आणि त्या शीतळामधून काय निर्माण झालं, उष्णातून काय निर्माण झालं ते समर्थाने आता दिलेलं आहे. तारा आणि मयंका. मयंका म्हणजे चंद्र. तया वायूच्या दोन्ही झुळका उष्ण शीतळ ऐका. शीतळापासून तारा मयंका जन्म झाला. म्हणजे तारा आणि मयंका. मयंका म्हणजे चंद्र. या तारेचा आणि मयंकाचा जन्म झाला. मग या शीतळतेतून निर्माण झालेला आहे. म्हणजे वायूची जी शीतलता आहे, वायूची जी शीतलता आहे त्यातून चंद्र निर्माण झाला आणि म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे तारा आणि चंद्र त्यातून निर्माण झाले. मग उष्णातून काय निर्माण झालं तर आत्ता सांगितलं. उष्णापासून रवी वन्नी विद्युल्लता आदी करुणी शीतळ उष्ण मिळवणी तेज जाणावे. मग यातून उष्णापासून सूर्य आणि अग्नी आणि विद्युल्लता निर्माण झाली. यातून रवी निर्माण झाला. रवी म्हणजे सूर्य. अग्नी निर्माण झाली. वन्नी दोन्ही प्रकारचं काय आहे ते तेजच आहे. शीत तेज आहे आणि उष्ण तेज आहे. तेजच आहे ते दोन्ही पण इकडे तारा आणि मयंका शीतळ तेज आहे आणि सूर्याचं तेज कसं आहे उष्ण तेज आहे. म्हणून समर्थ म्हणतात विद्युल्लता म्हणजे वीज, वन्नी म्हणजे अग्नी आणि रवी म्हणजे सूर्य. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी या एका वायूतून निर्माण झाल्या आणि म्हणून त्याचा क्रम कसा आहे तर पहिले आकाश समर्थाने दिलं आहे. पहिलं आकाश निर्माण झालं, आकाश, त्याच्यानंतर आकाशातून वायू आणि वायूतून तेज निर्माण झालं. आता तेजातून पुढे काय निर्माण झालं तर तया तेजापासून झाले आप आळून पृथ्वीचे रूप पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या. मग तया तेजापासून झाले आप. मग समर्थ म्हणतात त्या तेजापासून आप तयार झाले. आप आळून पृथ्वीचे रूप, आप आळून पृथ्वीचं रूप निर्माण झालं. पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या. मग त्या पृथ्वीवर असंख्य वनौषधी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे उन्हाळ्यानंतर काय येतो, पावसाळा येतो. याचा अर्थ अग्नीतून पाणी निर्माण झालं. म्हणून समर्थ म्हणतात आता पुढे हे जे आप आहे, आप म्हणजे पाणी. जिथे पाणी आहे तिथे जीवसृष्टी आहे. आता विज्ञानाने ते सिद्ध केलेलं आहे. चंद्रावर जीववस्ती नाही. कारण काय होतं, चंद्रावर पाणी नाही. कारण पाणी जिथे आहे तिथे जीवसृष्टी आहे. म्हणून समर्थ म्हणतात आप आळून पृथ्वीचे रूप. आप आळून पृथ्वीचे रूप म्हणजे पाणी ते जे गोठलं जातं त्याच्यातून सृष्टी निर्माण होते. काय होते, सृष्टी निर्माण होते. पृथ्वी निर्माण झाली आणि त्या पृथ्वीच्या पोटामध्ये काय आहे तर तया तेजापासून झाले आप. तेजापासून पाणी झालं. आप आळून पृथ्वीचे रूप, आप आळून पृथ्वी तयार झाली. पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या. मग त्याच्या पोटामध्ये पृथ्वी निर्माण झाली आणि पृथ्वीच्या पोटामध्ये पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या. म्हणजे पृथ्वीवर असंख्य वनौषधी निर्माण झाल्या. औषधी म्हणजे वनस्पती निर्माण झाल्या. पहिले त्यांना कोंब आला, मग वृक्ष तयार झालं. त्या वृक्षातून पुढे काय झालं तर समर्थ आता पुढे म्हणतात आहे. पहिलं काय, कोंब आलं, बी टाकल्यावर कोंब आलं, कोंबातून वृक्ष तयार झालं. आता वृक्षातून काय झालं तर तया तेजापासून झाले आप. आप आळून पृथ्वीचे रूप पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या. आता समर्थ म्हणतात औषधींपासून म्हणजे त्या वनस्पतींपासून काय झालं, औषधीपासून नाना रस, नाना बीजां. आता पुढे औषधीपासून काय निर्माण झालं, औषधीपासून नाना रस, नाना बीज अन्न रस, 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी. ऐसी झाली सृष्टी रचना विचार आणला पाहिजे मना. प्रत्येविन अनुमाना पात्र होईजे. ऐसा झाला आकार येण्याची नाये संहार. सारा सार विचार यास बोलिजे. म्हणजे आता त्या वनस्पतींपासून काय झालं, औषधीपासून नाना रस, औषधीपासून नाना रस तयार झाले. नाना बीज अन्न रस, मग नाना बीजे तयार झाली, नाना अन्नरस निर्माण झाले आणि त्यामुळे 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी.
किती उत्तमाची ओवी आहे. मग याच्यापासून भूमंडळावर 84 लक्ष योनी वास करून राहू लागल्या. कोणामुळे? पहिलं वनस्पती, बिया टाकल्यानंतर त्यांना कोंब आले, कोंबाला रोप आलं, रोपाला वृक्ष झालं, वृक्षातून म्हणजे त्या वनस्पतींपासून नाना रस, नाना बीज, नाना अन्नरस निर्माण झाले आणि त्यानंतर या भूमंडळावर 84 लक्ष जीव योनी म्हणजे 84 लक्ष योनी वास करून राहू लागल्या. म्हणून म्हटलंय औषधीपासून नाना रस, नाना बीज, अन्नरस, 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी. मग समर्थ म्हणतात औषधी निर्माण झाल्या, पहिलं कोंब आला, त्याच्यातून वृक्ष झाले, वृक्षातून पुढे नाना रस, नाना रस झाले. जेवढ्या वनस्पती या जगामध्ये आपल्याला दिसतात आहे त्या सगळ्या वनस्पतींमध्ये स्वतंत्र असा स्वतःचा असा रस आहे, रस आहे. हे रस हे वनस्पतीतून निर्माण झालेले आहे, प्रत्येकाचा वेगळा आहे. वनस्पती, आता जास्वंदीचं फूल आहे, जास्वंदीच्या फुलाला आपण हातामध्ये असं कुस्करलं तर त्याचा वेगळा रस आहे. मोगऱ्याचं फूल आहे, त्याला कुस्करलं, वेगळा रस आहे. मग समर्थ म्हणतात आहे असं वेगवेगळा म्हणजे प्रत्येक वनस्पतीचा स्वतःचा असा रस आहे. अशा प्रकारे समर्थ म्हणतात पुढे रस निर्माण झाले. म्हणून पुढची ओवी समर्थाने दिलेली आहे. ऐसी झाली सृष्टी रचना, विचार आणला पाहिजे मना, प्रत्यय विना अनुमाना पात्र होईजे. मग औषधीपासून हे सगळं तयार झालं आणि समर्थ म्हणतात अशा प्रकारे समर्थाने सांगितले ऐसी झाली सृष्टी रचना, अशा प्रकारे या दृश्य सृष्टीची रचना झाली. मग समर्थाने सांगितलंय की विचार आणला पाहिजे म्हणा, प्रत्यय विना अनुमाना पात्र पाहिजे. समर्थ म्हणतात प्रत्यय विना अनुमाना पात्र होईजे म्हणजे या दृश्य सृष्टीची रचना झाली. आणि समर्थ म्हणतात मग साधकाने या सृष्टी रचनेच्या क्रमाचा विचार करून अनुभव घ्यावा आणि अनुभव नसेल तर उगीच अनुमान तर्क करीत बसावे लागते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की विचार आणला पाहिजे मना, प्रत्यय विना अनुमाना पात्र होईजे. म्हणून सांगितलंय समर्थांनी पुढे की समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे पुढे रस निर्माण झाले आणि त्यातून पुढे रसातून पुढे मात्र संपूर्ण सृष्टीमध्ये 84 लक्ष जीव योनी निर्माण झाल्या. आणि समर्थ म्हणतात आहे वृक्षाला सुद्धा जीव असतो, हे जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध करून दाखवले. म्हणजे समर्थ म्हणतात पाण्यातूनच सगळ्यांचं जीवन आहे, म्हणून पाण्याला जीवन हे नाव आहे. कोणतं? पाण्याला जीवन हे नाव आहे आणि जीवनाशिवाय पाणी नाही. ते दोघेही एकमेकांवर इतके अवलंबून आहेत की जिथे पाणी नाही तिथे जीवसृष्टी नाही आणि जिथे पाणी आहे तिथे जीव आहे, म्हणजे तिथे जीवसृष्टी आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे सृष्टीची रचना झाली. ऐसी झाली सृष्टी रचना, विचार आणला पाहिजे मना, प्रत्यय विना अनुमाना पात्र होईजे. मग आता समर्थ म्हणतात हे जरी मी तुम्हाला सांगितलं असलं तरी सुद्धा तुम्ही त्याचा विचार करा. मी सांगतो म्हणून नुसतं ऐकून घेऊ नका, विचार करा खरंच तसं झालं आहे का. म्हणून सांगितले बघा ऐसी झाली सृष्टी रचना, विचार पाहिजे आणला पाहिजे मना, तुमच्या मनात विचार आला पाहिजे. प्रत्यय विना अनुमाना पात्र होईजे. मग तसं होईल का? खरंच तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जर त्याचा प्रत्यय आला तर तुम्ही त्या गोष्टी मान्य कराल. हे मी तुम्हाला अनुमानाच्या भरोशावर सांगतो आहे असं समर्थ सांगतात आहे. म्हणून पुढे समर्थाने दिलाय ऐसा झाला आकार, येण्याचे न्याय संहार, सारासार विचार यास बोलिजे. मग याप्रमाणे समर्थ म्हणतात ही संपूर्ण सृष्टी आकारास प्राप्त झाली आणि ज्या अनुक्रमाने उभारणी झाली त्याच क्रमाने यथा न्याय संवारणीही होते. या दोन्हीच्या समर्थ म्हणतात विचाराला सारासार विचार असं म्हणतात. आणि म्हणून सारासार विचार म्हणजे नेमकं काय? तर म्हणजेच उभारणी आणि संवारणी. जी उभारणी आहे त्याचा संवार होतो आणि ज्याची उभारणीच होत नाही, जो आकार आहे त्याचा संवार होणार आहे. म्हणजे आकार नष्ट होणार, म्हणजे ज्याची उभारणी नाही त्याचा संवार होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात जो आकार आहे त्याचा संवार होणार आहे, म्हणजे आकार नष्ट होणार आहे.
कारण मुळामध्ये मूळ परब्रह्म तोच आहे. आकार काय आहे? नष्ट होणार आहे. आकार दीर्घकाळ टिकणार नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जो आकार आहे त्याचा संहार होणार आहे, म्हणजे आकार नष्ट होणार. कारण मुळामध्ये मूळ परब्रह्म, मुळामध्ये समर्थ म्हणतात मूळ परब्रह्म तोच आहे, त्याच्या पुढे काहीच नाही आहे. त्याने त्याच्या कल्पनेने सगळं विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे तो पुन्हा कोठे जाणार आहे? तर ही संपूर्ण संबंध पृथ्वी सगळा हा मायेचा विस्तार आहे. हा शेवटी तिथेच जाऊन लय पावणार आहे आणि म्हणजेच तो शेवटी ब्रह्मामध्ये जाऊन लय पावणार आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, ऐसा झाला आकार येण्याची न्याये संहार, येण्याची न्याये संहारिले सारा सार विचार यास बोलीजे. मग याप्रमाणे समर्थ म्हणतात ही सृष्टी आकारास प्राप्त झाली आणि त्याच्या अनुक्रमाने मग उभारणी आणि संवारणी झाली आणि जे जे जेथून निर्माण झाले तेथेची निमाले येण्याची न्याये संहारले महाप्रळयी. म्हणजे जे जे जेथून निर्माण झाले, जे जे तत्व जेथून निर्माण होते तेथेच ते लय पावते आहे. मग येण्याची न्याये संहारले महाप्रलयी, म्हणजे या न्यायानेच महाप्रलयाच्या वेळी सर्व दृश्य सृष्टीचा संहार होतो असं समर्थ सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात जे जे जेथून निर्माण झालं ते तिथेच जाऊन संपणार आहे. मग जिथे निर्माण झालं तिथेच संपणार आहे. मग जो मरणार, जो जन्मला तो मरणार, जो मरणार तो पुन्हा जन्म घेणार. हे कालचक्र सारखं चालूच राहणार आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे जे जे नेथून निर्माण झाले तेथेची निमाले येण्याची न्याये संहारले महाप्रलयी. म्हणजे महाप्रलयामध्ये काही शिल्लक राहणार नाही. ज्याची आम्ही आयुष्यभर धडपड करतो की हे शिल्लक राहिलं पाहिजे, ते आमच्याच आयुष्यात आमच्याच डोळ्यासमोर नाश पावतं. जे मी उभं केलं आहे ते नष्ट होते. म्हणजे श्रीमंत गरीब होतो, खरं आहे हो. कधी काळी श्रीमंत असलेला माणूस गरीब होतो आणि गरीब असलेला माणूस कधी श्रीमंत होईल काही सांगता येत नाही. मग गरीब श्रीमंत होतो आणि श्रीमंत गरीब होतो. मग अज्ञान ज्ञानी होतो आणि ज्ञानी असलेला पुढे वेडा होतो. जो शक्तिमान आहे तो निर्मल होतो आणि निर्मल आहे तो शक्तिमान होतो. सगळा बदल होत राहतो आणि हा सगळा जो बदल आहे सारखाच होत राहतो. म्हणून कुठलीही गोष्ट स्थिर नाही. जे कायम आहे ते ब्रह्म आहे, जे बदलत राहते ती माया आहे. म्हणून समर्थ म्हणतात जे निर्माण झालं आहे ते महाप्रलय काय होणार आहे? शेवटी ते नष्टच होणार आहे. म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे आद्य मध्य अवसान जे शाश्वत निरंजन तेथे लावावे. जे आद्य मध्य अवसान जे शाश्वत निरंजन तेथे लावावे अनुसंधान जाणते पुरुषी. होत जाते नाना रचना परी ते काहीच तगेना सारासार विचारणा या कारणे. मग आता म्हणून जाणत्या पुरुषांनी सृष्टीपूर्वी, सृष्टी असताना आणि सृष्टीचा संहार झाल्यावर जे शाश्वत निरंजन परब्रह्म जसंच्या तसं असतं त्याच्याकडे अनुसंधान लावावं. म्हणून म्हटलंय होत जाते नाना रचना परी ते काहीच तगेना सारासार विचारणा या कारणे. मग नाना रचना होतात आणि जातात पण एकाकी टिकून राहत नाही, शाश्वत असत नाहीत. म्हणून यासाठीच आपण सारासार विवेक केला पाहिजे. म्हणून म्हटलंय समर्थांनी सुरुवात आणि शेवट जाणते पुरुषी, याचा अर्थ जे जाणणारे विवेकी पुरुष आहे, ज्या त्या लोकांनी आपलं अनुसंधान त्या ठिकाणी लावावं की जी गोष्ट कधीच नष्ट होणार नाही, जी चिरकाल टिकणार आहे, कायम राहणार आहे, तिचं अनुसंधान करा. आणि म्हणून समर्थ म्हणतात जी संपणार नाही तिचा ध्यास धरा. म्हणून जे जे जेथून निर्माण झाले तेथेची निमाले येण्याची न्याये संवारले महाप्रलयी. म्हणजे त्या जे जे तत्व जेथून निर्माण झालं तेथेच ते लय पावतं आणि या न्यायानेच महाप्रलयाच्या वेळी सर्व दृश्य सृष्टीचा काय होतो? संहार होतो. आणि म्हणून म्हटलंय कुठे अनुसंधान लावा? तर जे शाश्वत आहे, जे निरंजन आहे अशा ठिकाणी आपलं अनुसंधान लावावं, तिथे ध्यान लावावं आणि आपण सुद्धा त्याचे घटक आहोत याची जाणीव करून घ्यावी. आणि म्हणून म्हटलंय आद्य मध्य अवसान
जे शाश्वत निरंजन, तेथे लावावे अनुसंधान, जाणते पुरुषी. होत जाते नाना रचना, परी ते काहीच तगेना, सारासार विचारणा या कारणे. नाना रचना होतात आणि जातात, पण एकाकी त्या टिकून राहत नाहीत, शाश्वत असतच नाही. म्हणून यासाठी आपण सारासार विवेक केला पाहिजे. म्हणून समर्थांनी म्हटलेला आहे, सारासार हा शब्द वापरलेला आहे, कारण या शब्दाचा अर्थच आहे परब्रह्म, आणि असार या शब्दाचा अर्थ आहे माया. आणि सारासार या शब्दामध्ये ज्या गोष्टी कायम राहणार आहेत त्या सार, आणि ज्या गोष्टी नष्ट होणार आहेत त्या असार आहेत. आणि म्हणून आपण आतापर्यंत जो सृष्टीचा क्रम पाहिला, त्या क्रमामध्ये मूळ मायेपासून ते जीवसृष्टीपर्यंत सगळ्या गोष्टी या मायेच्या अधीन असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी काय आहेत, संपणार आहेत. आणि मग शिल्लक काय राहणार आहे, तर समर्थ म्हणतात, होत जाते नाना रचना, परी ते काहीच तगेना, सारासार विचारणा या कारणे. जसं समर्थ म्हणतात आहे, कुंभार मडकं तयार करतो बघा, पण ते मडकं किती दिवस टिकतो, जोपर्यंत समर्थ म्हणतात त्या मडक्याला कुठलीही बाधा होत नाही तोपर्यंत ते टिकते. ते फुटलं तर ते मडकं पुन्हा पहिल्यासारखं बनत नाही, पुन्हा ते नीट ठेवण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण कुंभाराला माहिती आहे पुन्हा ते ठेवलं तरी फुटणारच आहे ते. मग कुंभार त्याने काय केलेलं, स्वतःच त्याने बनवलेलं मडकं तो त्याचा बारीक बारीक चुरा करतो, वस्त्र गाळ त्याची करतो, त्याची माती बाजूला करतो आणि दुसरं मडकं पुन्हा बनवतो. एक गोष्ट निर्माण झाली, ती नष्ट झाली आणि पुन्हा निर्माण आहे. म्हणजे घटक तेच आहेत, पदार्थ तेच आहेत, वस्तू त्याच आहेत, पण त्या नष्ट झाल्यानंतर पुन्हा त्यातून त्या निर्माण होणार आहेत. मग समर्थांनी तेच इथे सांगितलेलं आहे की होत जाते नाना रचना, परी ते काहीच तगेना, म्हणजे ते काहीच टकत नाही. वेगवेगळ्या नाना रचना होतात, पण ते टिकत मात्र काहीच नाही. होतात रचना, पण त्या टिकतात कुठे. म्हणून या जगाला आणि जीवनाला संतांनी क्षणभंगुरत्व दिलेलं आहे. एका क्षणामध्ये भंग पावणार. आमच्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी कायम नाहीत, क्षणभंगुर आहेत तो, त्यामुळे काही क्षणानंतर त्या भंग पावणार आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सारासार विचारणा या कारणे. म्हणून ज्या गोष्टी कायम टिकणार आहेत त्याच्यावर तू लक्ष केंद्रित कर. तसं साधकाला हा सगळा संसार, ही सगळी माया आहे, ही एक भगवंताची लीला आहे हो. हा एक भगवंताचा चमत्कार आहे. हा कायम नाही आहे, हा संपून जाणार आहे. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो या खेळात रमणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जे सार आहे त्याच्यावर तू लक्ष केंद्रित कर. जे असार आहे त्याला तू सार समजल्यामुळे आणि असार हे नष्ट होत असल्यामुळे तुला सुखदुःखाची जाणीव होते. आणि म्हणून तुझं लक्ष जर सार असेल तर तुला दुःख होण्याचं कारण नाही. आणि असाराला जर तू सार समजलंस, असाराला जर तू खरं समजलं तर ते नष्टच होणार आहे. त्यामुळे त्यातून तुला सुख मिळण्याच्या ऐवजी दुःख प्राप्ती होईल. आणि म्हणून तू काय कर, तर समर्थ पुढे सांगतात आहे, द्रष्टा साक्षी अंतरात्मा, सर्वत्र बोलती महिमा, परी हे सर्व साक्षिणी अवस्था मा प्रत्यय पाहावी. मुळापासून शेवटवरी अवघी मायेची भरोवरी, नाना विद्या कळा कुसरी तये मध्ये. मग आता समर्थ म्हणतात आहे की द्रष्टा साक्षी अंतरात्मा, म्हणजे मात्र ज्या अंतरात्म्याचा द्रष्टा साक्षी असा महिमा वर्णन करतात. सर्वत्र बोलती महिमा, परी हे सर्व साक्षिणी अवस्था मा प्रत्यय पाहावी. मग सगळ्या असा जो महिमा वर्णन करतात तो म्हणजे सर्व साक्षिणी तुर्या अवस्था मात्र आहे, हे अनुभवून पाहावं. म्हणून समर्थ म्हणतात, आमच्या अंतरामध्ये तो भगवंत वास करतो आहे आणि आम्ही साक्ष होऊन पाहावा, आम्ही त्याला साक्ष होऊन पाहावं. म्हणून त्याला सर्व साक्षिणी म्हटलेलं आहे. म्हणजे एका बाजूने तो भगवंत माझ्या अंतरामध्ये वास करतो आहे, त्या भगवंताचा अंश माझ्यामध्ये आहे, त्यामुळे मला दिसणारं जे जगत आहे ते जगत त्यापेक्षा मी भिन्न आहे, त्याच्यापासून मी वेगळा आहे, मी फक्त पाहणारा आहे, मी करणारा नाही. त्यामुळे माझ्याकडे साक्षीत्व येतो, द्रष्टेपणा येते. आणि द्रष्टेपणा ज्याच्याकडे असतो तो त्या प्रसंगामध्ये, त्या घटनेमध्ये, त्या दृश्यामध्ये
तो स्वतःला असं तो ओतून देत नाही, तो स्वतःला त्यामध्ये झोकून देत नाही, तो त्याच्यातून म्हणजे त्याच्यात अलिप्त राहून तो पाहत असतो. आणि जेव्हा तो अलिप्त राहून पाहतो तेव्हा त्याच्यामधून होणारे जे काही परिणाम आहे त्याचं सुख दुःख सुद्धा त्याला होत नाही, कारण जे घडते आहे ती सगळी माया आहे. जन्म हा आनंद उत्सव सुद्धा माया आहे, आणि तो मरतो आहे हा दुःखाचा शोक जो आहे ही सुद्धा माया आहे. म्हणजे एखाद्याची उभारणी होते आहे ती सुद्धा माया आहे, आणि एखादा खचून पडतो आहे ती सुद्धा माया आहे. आणि या सगळ्या मायेचा खेळ चालू आहे. हे जेव्हा द्रष्टा म्हणून आम्ही पाहतो, साक्षी म्हणून पाहतो, तेव्हा आपल्याला कशाचंही सुख वाटत नाही, कशाचंही आपल्याला दुःख होत नाही, कारण आम्ही आनंद स्वरूप आहोत. त्यामुळे आम्ही आनंदामध्ये रममान असतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, द्रष्टा साक्षी अंतरात्मा. आपल्या अंतरामध्ये जो आत्मा आहे त्याला अंतरात्मा म्हटलेला आहे, आणि तो अंतरात्मा कसा आहे, सर्वांमध्ये आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, द्रष्टा साक्षी अंतरात्मा सर्वत्र बोलती महिमा, परी हे सार्व साक्षिणी अवस्थामा प्रत्यय पाहावी. मग समर्थ म्हणतात, मी जसा तुझ्याकडे पाहतो आहे तसा तू माझ्याकडे पाहतो आहे. पाहणारा अंतरात्मा आहे, आणि मधलं जे दिसणारं दृश्य आहे ती काय आहे, माया आहे. म्हणून समर्थांनी म्हटलंय, मुळापासून शेवटवरी अवघेची मायेची भरोवरी, अवघे मायेची भरोवरी, नाना विद्या कळा कुसरी तयेमध्ये, जो उपाधीचा शेवट पावेल त्यास भ्रम ऐसे वाटेल, जो उपाधीमध्ये अडकेल त्यास काढिता कवन. म्हणजे मुळापासून शेवटवरी, मुळापासून अवघ्या मायेचाच कसा तो विस्तार आहे. नाना विद्या कळा कुसरी तयेमध्ये, म्हणजे सगळ्यामध्ये याचा अंतर्भाव असल्यामुळे ते मायेमध्येच तो होतो आहे. म्हणून म्हटलंय मुळापासून शेवटवरी, म्हणजे या सृष्टीमध्ये समर्थ म्हणतात निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी या मायेच्या अधीन आहे. माया सांगेल तसं ते करतात, मायेच्या मनात येईल तसा खेळ होतो. याचा अर्थ मूळ मायाच सगळ्यांना सगळं काही करून घेते आहे. म्हणून हे जगामध्ये दिसणारे सगळे मायेचेच खेळ आहेत. म्हणून म्हटलेलं आहे की माया कशी आहे, लटकी आहे. मुळात ते लटकेच आहेत. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, मुळापासून शेवटवरी अवघेची मायेची भरोवरी, नाना विद्या कळा कुसरी तयेमध्ये. म्हणजे आम्हाला दिसणाऱ्या जगामध्ये किती कला आहे, तो 64 कला आहेत. आम्हाला दिसणाऱ्या जगामध्ये 64 कला आहेत. या सगळ्या कला कौशल्य हे सगळे काय आहेत, मायेच्या अधीन आहेत. कारण त्यांना त्यांचं अस्तित्व कसं आहे, क्षणभंगुरत्व आहे. क्षणभर त्यांचं अस्तित्व आहे, जास्त काळ ते टिकणारं नाही आहे, त्यांचा शेवट लगेच होतो. मग अस्तित्व क्षणिक आहे, क्षणिक ते चांगले वाटते आहे, पण दुसऱ्या क्षणाला ते नष्ट होते आहे. काय उपयोग हो त्याचा? म्हणजे जसं समर्थ म्हणतात, उत्तम आपण स्वयंपाक केला, मग जो काही स्वयंपाक केलेला आहे तो स्वयंपाक संपला, मग निर्माण झालेलं जे झालं होतं ती माया होती, गोड वाटलं ती पण मायाच होती. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, आता आपण एखादा पदार्थ बनवलेला आहे, पुरणपोळी बनवली, आताच्या क्षणाला दुपारी आपण पुरणपोळी बनवली आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी पुरणपोळी, एकदम अशी लुसलुशीत, जेवढं आवश्यक पाहिजे तेवढं पुरण पण भरलेलं आहे, एकदम अशी गोड, खूप छान, खाताना एकदम अशी खूप असं वाव, खूप छान असं, म्हणजे जी काही प्रतिक्रिया आहे किंवा आपल्याला आलेला जो गोडवा आहे, किती सुंदर, किती गोड आहे, खूप छान बनवलेली आहे, अगदी टम्म फुगलेली आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की ते क्षणापुरतं आहे. पुरणपोळी खाईपर्यंत, जेवेपर्यंत त्याचा गोडवा आहे. संध्याकाळी आपण जर विचारलं आता काही जेवणाची गरज आहे का, नाही, तर तसं चालणार नाही. म्हणजे ते क्षणभर तो स्वयंपाक संपला की त्याचा विषय संपला. मग जे निर्माण झालं होतं ती माया होती, गोड वाटलं ती पण मायाच होती. मग ज्या ज्या कला, तशा कलांचं समर्थ सांगितलेलं आहे की कला ज्या ज्या जगात आहेत त्या सगळ्या मायेच्या अधीन आहेत. आणि समर्थ म्हणतात मायाच मुळात खोटी आहे हो, ती नष्ट होणारीच आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, जो उपाधीचा शेवट पावेल त्यास भ्रम ऐसे वाटेल, जो उपाधीमध्ये अडकेल त्यास काढिता कवन, विवेक प्रत्ययाची कामे,
कैसी घडतील अनुमान भ्रमे, सारासार विचाराचे न संभ्रमे, पाविजे ब्रह्म. ब्रह्मांडीचे महाकारण, ते मूळ माया जाण, अपूर्ण असं म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन. मग जो उपाधीचा शेवट पावेल, म्हणजे जो उपाधीच्याही पलीकडे जाईल, त्यास भ्रम ऐसे वाटेल, तो सर्व दृश्य सृष्टी म्हणजे ब्रह्म आहे हे जाणेल. आणि जो उपाधीमध्ये अडकेल, त्यास काढिता कवन. म्हणजे जो उपाधीमध्ये अडकेल, पण जो उपाधी खरी असं धरून चालेल, त्याला त्यातून कोण सोडवू शकणार नाही. सोडू शकणार आहे का हो? नाही. म्हणून उपाधीमध्ये अडकला की तो काय समर्थ म्हणतात, संपला. उपाधीतून पलीकडे गेला म्हणजे तरला. आता मुळात उपाधी म्हणजे काय, तर समर्थ म्हणतात दोन उपाध्या आहेत. एक उपाधी म्हणजे नामरूप उपाधी आहे, दुसरी आहे गुणरूप उपाधी आहे. एक नामाने मिळालेली, एक गुणाने मिळालेली. मग आम्हाला नामातीत व्हायचं आहे आणि गुणातीत व्हायचं आहे. आम्ही उपाधी बाळगतो. आकार, कसली उपाधी? आकार. आकाराला आपण वस्तू म्हणतो किंवा व्यक्ती म्हणतो, पण त्याही पलीकडे त्याचा भाव आहे हो. तो अंतरात्मा आहे, तो नष्ट होणार आहे. म्हणून तू त्या देहामध्ये स्थिर होऊ नकोस. त्या देहामध्ये वास करणारा जो अंतरात्मा आहे, त्याला समर्थाने आत्माराम म्हटलं आहे. तो आत्माराम जाणला पाहिजे. म्हणून त्याच्याकडनं हे सगळं काम होते आहे. मग उपाधीमध्ये अडकू नको, त्याच्या पलीकडे जा. उपाधी जर आम्ही काढून टाकली तर शेवटी परब्रह्मच आहे. आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात येईल की बाकी सगळ्या गोष्टी या कशा आहेत, भ्रम आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, विवेक प्रत्ययाची कामे, कैसी घडतील अनुमान भ्रमे, सारासार विचाराचे न संभ्रमे, पाविजे ब्रह्म. मग विवेकाच्या सहाय्याने, अनुभवाने जे कार्य होते आहे, ते अनुमानाने, भ्रमाने कसं साध्य होईल? सारासार विवेकाच्या सहाय्यानेच परब्रह्माची प्राप्ती होणार आहे. म्हणून सारासार विचार केला की विवेकाच्या माध्यमातून आम्ही परब्रह्म प्राप्त करू शकतो. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, विवेक प्रत्ययाची कामे, कैसी घडतील अनुमान भ्रमे, सारासार विचाराचे न संभ्रमे, पाविजे ब्रह्म. ब्रह्मांडीचे महाकारण, ते मूळ माया जाण, अपूर्ण असं म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन. म्हणजे ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण. मग ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया आहे. आणि अपूर्ण असं म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन. आणि जे विवेकहीन असतात ते अपूर्ण अशा मूळ मायेलाच पूर्ण ब्रह्म समजतात. म्हणून या ब्रह्मांडीचे महाकारण काय आहे, तर मूळ माया आहे. आणि म्हणून या ब्रह्मांडाला आपण म्हणतो आणि यालाच आम्ही ब्रह्म म्हणतो. ब्रह्मांडाला आपण पाहतो आणि यालाच ब्रह्म म्हणतो. म्हणून समर्थ याला विवेकहीन म्हणतात. हे नष्ट होणार आहे, ही ब्रह्माची लीला आहे. तिला जर ब्रह्म म्हटलं तर कसं होईल? निर्माता वेगळा आहे आणि कलाकार वेगळा आहे. म्हणून त्या ब्रह्माला ओळखा, त्या बाहेरच्या खेळाला पाहू नका. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, ब्रह्मांडीचे महाकारण, ते मूळ माया जाण, अपूर्ण असं म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन. सृष्टीमध्ये बहुजन, एक भोगिती रूपासन, एक विष्टा टाकीती जाण, प्रत्यक्ष आता. ऐसे उदंड लोक असती, आपणास थोर म्हणती, परी ते विवेकी जाणती सकळ काही. मग सृष्टीमध्ये बहुजन, सृष्टीमध्ये असंख्य लोक आहेत. एक भोगितीन रूपासन, कोणी राजसिंहासनावर बसतं. एक विष्टा टाकीती जाणं, कोणी राजसिंहासनावर बसून सुखोपयोग भोगतात, तर एक विष्टा टाकण्यासारखं हीन काम सुद्धा करतात. मग समर्थ म्हणतात एक विष्टा टाकण्यासारखं हीन काम करीत असतात. हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला येतं. मग जगामध्ये अनेक लोक आहेत, प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे. त्या अधिकाराप्रमाणे भिन्न असताना सुद्धा मी स्वतःला मोठा म्हणतो आहे. म्हणून म्हटले, ऐसे उदंड लोक असती, आपणास थोर म्हणती, परी ते विवेक जाणती सकळ काही. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत, परंतु ते वेगवेगळी भिन्न भिन्न कामं करतात, परंतु ते आपल्याला थोरच असं समजतात. कित्येक लोक असे आहेत की जे आपल्याला थोर म्हणवतात, पण जे विवेकी असतात ते खरोखरच थोर कोण आहे हे जाणतात हो. स्वतःलाच विवेकी थोर म्हणत नाहीत. अविवेकी माणसं स्वतःला थोर म्हणून बसतात. म्हणजे समर्थ म्हणतात
त्या त्या अधिकाराप्रमाणे भिन्न असताना सुद्धा मी स्वतःला मोठा म्हणतो आहे. ब्रह्माने ब्रह्मांड निर्माण केलं, ती उपाधी टाकून दे आणि मग ब्रह्मापर्यंत पोच. समर्थ म्हणतात, लहान सहान कामं करणारी त्यांनी स्वतःला जर राजा म्हटलं तर चालेल का? हो, राजा भिन्न आहे. मी माझ्याकरता राजा म्हणू शकतो, मान्य आहे, पण लोक आपल्याला म्हणणार नाही. जेव्हा लोक तुम्हाला राजा म्हणतात याचा अर्थ तुम्ही सिंहासनाधिष्ठित पाहिजे, याचाच अर्थ ब्रह्माला जाणणे आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, ऐसा आहे समाचार, कारण पाहिजे विचार, बहुतांच्या बोले हा संसार नासू नये. पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे, तरी गुरु कासया करणे, या कारणे विवरणे आपुल्या प्रत्यय. मग ऐसा हे समाचार, खरी स्थिती ही अशी आहे. मग काय समर्थ म्हणतात, सगळ्यांचाच सगळ्या गोष्टी आपण ऐकत बसलो तर मग चालणार नाही. एखाद्याला आजार झाला असेल तर त्याने काय करावं, एका चांगल्या डॉक्टरकडे, जाणकार डॉक्टरचा सल्ला घ्यावा, उपचार घ्यावा आणि त्याच्यावर निष्ठा ठेवावी आणि नंतर भगवंतावर सोपवून त्याच्याकडं ते सगळं सोडून द्यावं. त्याने आपल्याला आरोग्य प्राप्त होईल. पण आम्ही करत काय बसतो, तर मला आजार झालाय, डॉक्टरांना जाऊन भेटतो, डॉक्टरला भेटल्या ठिकाणी 100, मग एक डॉक्टर नाही दुसऱ्या ठिकाणी जायचं, तिसऱ्या जायचं, असे 100 डॉक्टर करतो. शेवटी डॉक्टर म्हणतात, तुम्ही इतके फिरून आले पण तुम्ही उपचार काहीच न घेतल्यामुळे आता तुमची केस हाताबाहेर गेलेली आहे, उपचार करण्याच्या पलीकडची झालेली आहे, आता आमच्या हातात काहीच नाही, आता आम्ही रोग बरा करू शकत नाही. मग असं होऊ देऊ नये. आणि तेही जाणत्या माणसाला विचारलं पाहिजे. नेत्याकडे फिरून काय फायदा? त्या गोष्टीचा तो जाणता माणूस त्याला शोधून त्याच्याकडून उपचार करून घेतले पाहिजे आणि आपला रोग जो आहे बरा केला पाहिजे. तसा आमच्या अज्ञानाचा जो अंधार आहे तो अंधार दूर करण्यासाठी तुम्हाला सद्गुरूंशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, दुसरा कुठलाही मार्ग नाही. सगळ्यांचंच ऐकणाऱ्या माणसाला काहीच कळत नसते, म्हणून एकाचंच ऐकावं. फार गोंधळ करण्यात अर्थ नाही. एकच हातात घ्या, त्याचं चिंतन करा, मनन करा आणि मग त्यातून आपल्याला काही अडलं असेल, काही कळलं नसेल, मग ते विचारून जाणून घ्या. स्वतः अभ्यास करून त्यातून मार्ग काढा. आणि म्हणून समर्थ म्हणतात, अनेकांच्या बोलण्याने आपला संसार नासू देऊ नका, म्हणून आपल्याला सद्गुरू केला पाहिजे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, समर्थाने इथे दिलेला आहे की पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे, तरी गुरु कासया करणे, या कारणे विवरणे आपुल्या प्रत्यय. जो बहुतांच्या बोले लागला तो नेमस्त जाणावा बुडाला, एक साहेबा नसता कोणाला मुशारा मागावा. मग पुस्तकी ज्ञानाने समर्थ म्हणतात, खरी स्थिती ही अशी आहे की म्हणून ऐसा हा समाचार, कारण पाहिजे विचार, बहुतांच्या बोले हा संसार नासू नये. म्हणजे खरी स्थिती अशी आहे, म्हणून विवेक करणे अत्यंत आवश्यक आहे. अविवेकी लोकांच्या नादाने उगाच आपलं आयुष्य फुकट घालवू नये. पुस्तकात ज्ञाने निश्चय धरणे, तरी गुरु कासया करणे, या कारणे विवरणे आपुल्या प्रत्यय. म्हणजे पुस्तकी ज्ञानाने जर परब्रह्म स्वरूपाचा निश्चय होत असता तर मग सद्गुरू करण्याची काय आवश्यकता असते हे आपल्याच अनुभवावरून ठरवावं. जो बहुतांच्या बोले लागला तो नेमस्त जाणावा बुडाला, एक साहेब नसता कोणाला मुशारा मागावा. म्हणजे जो अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो तो नक्कीच बुडाला असंच जाणावं. एकच मालक नसेल तर वेतन कोणाजवळ मागणार? 4 मालक असतील तर 4 मालकांजवळ आपण वेतन मागणार का? एकच मालक असेल तर आपण जाऊन त्याच्याकडे बोलू शकतो. मग तसंच सांगितलंय, जो बहुतांच्या बोले लागला, जो नेमस्त जाणावा बुडाला, एक साहेब नसता कोणाला मुशारा मागावा. म्हणून इकडे तिकडे न फिरता जाणकार माणसाकडून आपण मार्गदर्शन करून घ्यावं, जाणकार माणसाच्या चरणी आपण लीन व्हावं. म्हणून सद्गुरुचरण पाहिजे, म्हणून सद्गुरुचरण आपल्याला मिळाले पाहिजेत, कारण सद्गुरूंशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सृष्टिक्रम निरूपणाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.